नमस्कार, आपण पाहता जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड. परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली. त्या संदर्भात इस्लापूर येथे सर्व समाजाच्या वतीने जे आरोपी असेल यांना अटक करण्यात यावे या संदर्भात पोलीस स्टेशन इस्लापूर येथे निवेदन देऊन सर्वच खेड्यागावातील विचारवंतांनी इथं जाहीर निषेध शिवाजी चौकामध्ये केला. आणि शांततेचा संदेश देणारे विश्ववंदनीय नाटक भगवान गौतम बुद्ध राजमाता राजमाता यांच्या पोटी त्यांनी जन्म घेऊन सर्वप्रथम समतेचं राज्य आणि या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व कायमस्वरूपी टिकून राहावं अशी लहानपणी कोवळ्या मनावर ज्यांनी प्रतिज्ञा घेतली होती ते असे आपले सर्वांचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज, शिवछत्रपती शंभू महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, संत रविदास महाराज, संत सेवालाल महाराज, भगवान बिरसा मुंडा, महात्मा बसवेश्वर, ज्या ज्या महामानवांनी समतेसाठी, स्वातंत्र्यासाठी आणि लोककल्याणासाठी आपला देह झिजवला अशा सर्व महापुरुषांना आपण संबंध इस्लापूरवासियांच्या वतीने या ठिकाणी त्यांना नतमस्तक होऊन आपण या निषेध सभेला या ठिकाणी सुरुवात करत आहोत. मित्र, आज आपण आपल्या इस्लापूर आणि इस्लापूर परिसरातील सर्व समाजातील समाज बांधव म्हणण्यापेक्षा ज्या बाबासाहेबांनी सर्वांना घटनेमध्ये समानतेचा, जगण्याचा, बोलण्याचा, लिहिण्याचा, वाचण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याचा अधिकार ज्या घटनेमध्ये अंतर्भूत करून आज सर्व 18 पगड जातींना समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व जे आता सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जी संकल्पना होती की हे रयतेचं राज्य व्हावं अशी संकल्पना बाबासाहेबांनी आत्मसात करून त्याला प्रत्यक्षात संविधानामध्ये अंतर्भूत करून तुम्हा आम्हाला सर्वांना न्याय देण्याचं या ठिकाणी बाबासाहेबांनी अमूल्य असं कार्य केलं. हे जास्त सांगण्याची गरज नाही. परंतु मित्रहो, आपण परभणी येथील ज्या संविधानाची विटंबना झाली, जे संविधान या भारतीय देशातल्या प्रत्येक नागरिकाचं सगळ्यात महान असं ग्रंथ आहे, त्या ग्रंथाची विटंबना त्या ठिकाणी एका माथेफिरू व्यक्तीने केली आणि ती खरंच भारत देशाला एक काळिमा फासणारी अशी घटना आहे. याची आपण सर्वांनी आणि पुऱ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर पुऱ्या भारत देशातून याचा पूर्ण निषेध होत आहे. त्याचाच भाग म्हणून आज आपण आपल्या इस्लापूर या ठिकाणी त्या सदोष व्यक्तीवर योग्य ती चौकशी होऊन, योग्य ती कारवाई होऊन त्याला आरोपी ठरवत त्याला शासनाच्या माध्यमातून, न्यायाच्या माध्यमातून कठोर असं शासन त्याच्यावरती व्हावं. एवढंच नव्हे तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा होऊन त्याचं कायमस्वरूपी भारत देशाचं पूर्ण नागरिकत्व रद्द व्हावं या मागणीसाठी आपण इस्लापूर या ठिकाणी संबंध पूर्ण जातीच्या वतीने आज ह्या घटनेचा आपण निषेध करत आहोत. आणि हे निषेध करत असताना या ठिकाणी उपस्थित काही मान्यवर आहेत, त्यांचं या ठिकाणी आपण मनोगत व्यक्त करणार आहोत. मी या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या इस्लापूर येथील एक कमी वयामध्ये चांगला असं समाजकार्य करणारे आमचे सहकारी मित्र म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले स्वप्नील गर्डे यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मत मांडावं. सर्वांना जय भीम, जय श्रीराम. खरोखर जी घटना परभणी जिल्ह्यामध्ये घडली त्याचा मी आणि इस्लापूरवासियातर्फे, माझ्या समाजातर्फे, आमच्या पक्षातर्फे सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो. आणि सर्व जास्तीत जास्त कठोर कारवाई त्या नराधमाला झाली पाहिजे, हे आमचं सर्वांचं मत आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. यानंतर पक्षाच्या माध्यमातून का होईना पण समाजासाठी त्यांची अविरत अशी सेवा असते.
आपल्या इस्लापूर येथील जे पांगरीमध्ये यांना अशी विनंती करतो की आपण केवळ 2 मिनिटात या ठिकाणी आपलं मत मांडावं. गाड्या काढा गाड्या काढा फक्त या ठिकाणी आता जास्त वेळ घेतात 2 मिनिटात परभणी या ठिकाणी जे कृत्य या ठिकाणी झालेलं आहे आणि ज्या माती पुरं असेल की त्याच्या पाठीमागं दुसऱ्याचा कोणाचा हातही असू शकतो त्या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणामुळं परभणी शहरात नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा निषेध व्यक्त आपण करीत आहोत. म्हणून या ठिकाणी सुद्धा मार्क्सवादी पक्षाच्या वतीनं मी माझ्या पक्षात हे जे कृत्य झाले या कृत्याचे निंदनीय ज्या माणसाने केलं त्या माणसाला कठोर कारण त्याच्या मागं काही जर सूत्रधार असू शकतो म्हणता येत नाही सांगता येत म्हणजे जाणबुजून झालं की मुद्दाम केलं याची चौकशी झाली पाहिजे. ज्यानं केलं त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि असं कृत्य कधी आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन असा प्रत्येक जातीमध्ये तेढ निर्माण होणे अशी याची खबरदारी घेतली पाहिजे आणि त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. इस्लापूर नगरीचे माजी सरपंच श्रीकांत बोदनकर हे सुद्धा या ठिकाणी केवळ 2 मिनिटात आपलं मत मांडावं. सर्वप्रथम मी बाबासाहेबांना वंदन करतो आणि परभणी येथे जी घटना घडलेली आहे ज्या सोपान पवार नावाच्या माथेपूर्वी व्यक्तीने जी आपल्या संविधानाची विटंबना केलेली आहे त्याचा सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीने आणि माझ्या वतीने निषेध करतो. आणि ज्या संविधानाने आपल्या सर्वांना आरक्षणाच्या माध्यमातून तसेच विविध माध्यमातून आपल्याला संरक्षित केलेलं आहे, आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे लाभ मिळवून दिलेले आहेत, अशा संविधानाचा अपमान करणाऱ्या सोपान पवार या व्यक्तीला अत्यंत कठोर शिक्षा शासनाच्या माध्यमातून झाली पाहिजे ही माझी शासनाला विनंती आहे. तसेच सर्वप्रथम त्या ठिकाणी ज्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सदरील प्रकार पाहिला आणि त्यानंतर त्या माथेपिरूला जो चोप दिला ज्या ऐकून त्या आपल्या युवकांनी त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो. कारण अशी घटना भविष्यात कधी घडणार नाही. कारण त्या ठिकाणी जो चोप दिला तो सर्वांनी पाहिलेला आहे व्हिडिओच्या माध्यमातून, मी सुद्धा पाहिलेला आहे. त्यानंतर अशी घटना कोणी अजिबात करायला नाही पाहिजे. त्यासाठी शासनाच्या वतीने पण त्यांना जास्तीत जास्त व्हायला पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो आणि परत एक वेळेस जाहीर निषेध करतो. जय भीम. या ठिकाणी आमचे मित्र ईश्वर जाधव तुम्ही बोला. महाधन सदागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न विश्वविजेते महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्र काही दिवसापूर्वी परभणी या ठिकाणी रेल्वे स्टेशन येथील जवळच असलेले कलेक्टर ऑफिस कार्यालय आहे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. त्या ठिकाणी संविधानाची प्रत या नराधामांनी ही तोडफोड केलेली आहे. त्या निषेधार्थ इस्लापूर या ठिकाणी निषेध सभा आपण घेत आहोत. मित्रहो, ही साधी घटना नाही आहे. जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी सुद्धा संविधानाची प्रत जाळलेली आहे. ही वारंवार घटना होत आहे, ही निंदनीय आहे. जो कोणी माथेफिरू असेल, असे का हरामखोर असतात, त्यांची आई त्या नॅलीमध्ये व्हॅली होती का? नॅलीमध्ये जन्म झाला होता का? हे संविधान तुम्हा आम्हाला जगण्याचं स्वातंत्र्य देते, लिहिण्याचं, बोलण्याचं, वागण्याचं, कपडे लिहिण्याचं. आम्ही नागरे होतो. आम्हाला माणसाची सुद्धा आम्हाला ओळख नव्हती, माणूस म्हणून आम्हाला जगता येत नव्हतं. अशा महामानवाणीचं संविधान तुम्हा आम्हाला दिलं असेल, हे संविधानाची प्रत जाळल्या जातात किंवा तोडल्या जात असेल, अशा नराधामांना प्रथमतः फाशी व्हायला पाहिजे. कठोराती कठोर शिक्षा म्हणण्यापेक्षा त्यांना भर चौकात त्यांच्यावर गोळा झाला पाहिजे. शासन त्यांच्या नडग्या का फोडत नाही? अशा हरामखोराला शिक्षा का होत नाही? यांच्या पाठीमागं सूत्रधार कोण आहे याचा विषय घेतला पाहिजे. हे कृत्य वारंवार होत आहे. एवढंच नव्हे की दलितांवर होणारे अन्याय अत्याचार हे वाढत आहेत. आणि काल 5 डिसेंबर पूर्वसंध्येला या शासनाने
आम्ही आंबेडकर जनता ही दुःखात होती. 6 डिसेंबर दिवस हा अतिशय दुःखाचा असतो. तो दुःखाचा जो फळाचा असतो. त्या ठिकाणी तुम्ही शपथविधी घेतली, आनंद उत्सव केला, ही कितपत योग्य आहे? आमच्या दलित समाजावर मीठ जखमेवर मीठ सोडण्याचं काम सरकारने केलेलं आहे, म्हणून त्यांचा निषेध मी या ठिकाणी करतो. मित्रहो, अशा घटना वारंवार का होतात? त्याच्या मागे षडयंत्र कोणाचं आहे, कोण करतोय, याचाही शोध घेतला पाहिजे. मी मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्या हरामखोराला, त्याचं नाव आहे सोपान दत्तराव पवार, वय 45 वर्षे, तो म्हणतो, कोणी म्हणतो तो मेंटल आहे. तो मेंटल कसला आहे? तो त्याची विष्ठा का खात नाही? त्याची विष्ठा तो खायला पाहिजे होता. या ठिकाणी बाबासाहेबांची संविधानाची प्रत होती, तो तोडफोड करतो आणि एका रोड फेकतो. एका ऑटो चालकाने ती प्रत एका गायच्या समोर फेकलेली आहे. तो नराधम तो जात असताना त्या आठवड्याचा शोध दिला. अरे बरोबर आहे, शोध द्यायला पाहिजे. झोपच नाही, त्याला फासा लटकवायला पाहिजे होतं. असे जे कृत्य करतो तर समाज जात पात काही नसते. अशा हरामखोराला मी पुन्हा एकदा शासनाला विनंती करतो की आपण त्यांना कठोराती कठोर शिक्षा म्हणण्यापेक्षा त्याला फासा लटकवलं पाहिजे, अशी माझी मागणी आहे समाजाच्या वतीने. आणि इथंच थांबतो. मला बोलण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे, त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जय भीम, जय सेवालाल. तुमच्या नंतर नाही, तुम्ही बोला. त्याचं जरा लांब बघा. विनंती करतो की आपण या ठिकाणी जाऊन सर्वप्रथम सर्वांना जय संविधान. मित्रो, परभणीमध्ये झालेली घटना आहे, त्याचा सर्वप्रथम मी इथे निषेध करतो. भारतीय संविधान हे एका जातीचं, एका धर्माचं, एका पक्षाचं नसून बाबासाहेबांनी ती अखिल विश्वाला क्रांतिकारक असे विचार आपल्याला दिलेले आहेत. त्या विचारातून तुम्हाला आम्हाला नोकरी, कायदा, न्याय, समान संधी सर्वांना दिलेली आहे. मित्रो, काही देशविरोधी, देशद्रोही लोक ते संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि या सुजाण नागरिकांना माहीत झालेलं आहे की त्याच्या मागे षडयंत्र करणार कोण आहे, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना जाणीव आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये असं जर काम कोणी करत असेल, संविधानाला हात लावण्याची हिंमत कोणी करू नये. त्यासाठी देशद्रोह हा केंद्राने हा गुन्हा, देशद्रोह हा ते प्रत्येकावर लागला पाहिजे. आणि त्याला जन्मठेप ही कमी असून त्याला फाशी झाली पाहिजे, असं सर्वांचं आपली मागणी आहे. दिल्ली येथे झालेला मागे संविधान फाडण्यात आलं, त्या व्यक्तीवर देशद्रोह लागू झालेला आहे. तो भारताचा नागरिक नसून त्याला कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, हे आपल्याला मान्य नाही आहे. त्या तिथे फाशीच झाली पाहिजे. मित्रो, म्हणून येणाऱ्या काळामध्ये सर्व तुम्हाला आम्हाला संघटित व्हायचं आणि ते निषेधही करून फायदा नाही. मित्रो, कायदा झाला पाहिजे. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला सजा होत नाही, फाशी, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला शांत व्हायचं. म्हणून या घटनेचा मी ते निषेध करतो. सर्व पक्षातर्फे आम्ही निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण संघटित होऊन रस्त्यावर उतरू. भारतीय संविधानाची प्रती जी आहे, अगर कलम 302, 306 हे लावून फायदा नाही. मित्रो, जोपर्यंत तुमची मानसिकता बदलणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. म्हणून सर्वप्रथम आपण सर्व समता बंधुता न्याय हे आपल्याला बाबासाहेबांनी दिलेलं आहे. जर न्यायच नसेल मित्रो तर आपण कुठे जाणार? जिथे बंधुभाव नसेल तर या संविधानाचा फायदा काय? बाबासाहेबांनी समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय हे सर्वांसाठी समान दिलेलं आहे. म्हणून ते राखण्यासाठी तुम्हाला मला एकत्र येऊन की लढाई आपण लढायचं एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय हिंदुस्तान. आपल्या बंदमध्ये यानंतर फक्त 2च भाषण होते. या ठिकाणी गडबड काका यांना विनंती करतो. आज कोणत्या पक्षाचं नाव घ्यायचं नाही, फक्त बाबासाहेब अन्याय झालाय.
आणि जे केले ते मला अपमान वाटलाय. माझं कृत्य आज किकर करायला इथे आलेलं आहे. विचार करा, देश चालला वायाला. देश कुठे चाललाय आपला? देशामध्ये काय चाललंय? आज गरिबांची हाल चालली, कोणते भाव नाही, कुठे काय नाही, ते चाललंय, त्याला बोलायचं नाही. पण आज माझ्या महामानवाचा अपमान झालेला आहे, त्याचा मला आता हे करायचं आहे. सर्व मित्रांना विनंती आहे, तर भारत देश वाचवा. भारत देश वाचल्याशिवाय आपण वाचणार नाही. देशामध्ये गुलामीचं राज्य व्हायला लागले, त्यासाठी सर्व मला बाबासाहेबांचा अभिमान मला आहे. बाबासाहेबांचं नाव तिथं का घेतो मी? बाबासाहेब का घेतोय? त्या विचारावर मी वागतोय. त्यामुळं मी कोणताही पार्टीचा घेणार नाही. फक्त मला बाबासाहेब पाहिजे, बाबासाहेब मी राहणार आहो. तर सांगतो माझे जय भीम, जय भारत. आताच कार्याचा निषेध म्हणून गेल्या 3 दिवसापासून सातत्याने या घटनेला आपण कशा पद्धतीने योग्य पद्धतीने न्याय देण्याचं काम करू, या घटनेला आपण शांततेत याचं रूपांतर कशा प्रकारे करू, अशा प्रकारचे सर्व काही विचारसरणी झाल्याच्या नंतर आम्ही एक लेखी स्वरूपामध्ये आपल्या मार्केट कमिटीचे जे अध्यक्ष आहेत सन्माननीय गजानन मुस्तेवार यांना मी लेखी स्वरूपात निवेदन दिलं. एका शब्दावर त्यांनी हो दिला आणि आम्ही त्याला जेव्हा अर्ज दिला, त्या अर्जाच्या नंतर त्यांनी लगेच वैयक्तिक जे संविधानाची आपण एक नागरिक, जे संविधान वाचवण्याचं आपलं एक कर्तव्य म्हणून आम्हाला काही कोणाही मार्केटला न बोलता न सांगता त्यांनी आपल्या जिम्मेदारी घेऊन ते मार्केट पूर्ण त्यांनी बंद केलं. त्याबद्दल त्यांचं टाळ्याने जोरदार स्वागत करा या ठिकाणी. आणि त्यानंतर आपल्या पोलीस ठाण्याचे API सन्माननीय भोसले सर यांना देखील जाऊन आम्ही या गोष्टीची चौकशी केली. तर त्यांनीसुद्धा आम्हाला एवढ्या मोठ्या या प्रकरणातील शांतीचं आणि सहकार्याचं त्यांनी एका मुखाने आम्हाला सहकार्य केलं. त्याबद्दल त्या साहेबाच्या सर्व टीमचं सुद्धा या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजून त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आणि मित्र, आज जी घटना घडली त्या घटनेचा निषेध म्हणून आज या ठिकाणी इस्लापूर शिवनी परिसरातील कोणता एकटा समाज नसून पूर्ण 18 पगड जातीचा पूर्ण समाज या ठिकाणी खरंच आपण संविधानाचे पाईक आहोत, संविधानाचे प्रेमी आहोत. संविधान हे आपल्या भारत देशातला सर्वात मोठा ग्रंथ आहे, अशी मनीषा आपण सर्वांनी या ठिकाणी जमून आज लाखोच्या संख्येने प्रत्येक समाजातील समाज बांधव मोठ्या पोटतिडकीने झालेल्या ह्या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी त्यांच्या मनात अनंत दुःख आहे. पण शेवटी मित्र, आपल्याला हे वातावरण, हे आंदोलन ज्या बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलं, ज्या बाबासाहेबांनी आपल्याला कायद्याचा आदर करा म्हणून सांगितलं, त्याच पद्धतीने आपण ह्या कायद्याचा आदर करून या कायद्याची अंमलबजावणी करून आपल्या इस्लापूर शहरामध्ये कोण्याही दुकानदाराला, कोण्याही दुकानाला किंवा कोण्याही वैयक्तिक मालमत्तेला, सार्वजनिक मालमत्तेला कसल्याही प्रकारची हानी न पोहोचता अतिशय शांत चित्ताने आणि शिस्तबद्धतेने आपण ह्या मोर्चाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. कारण त्या बाबासाहेबाचे आपण पाईक आहोत. जर समजा बाबासाहेबाचे आपण घटनेचं अनुकरण करणारे असेल आणि ना हाक जर आपण कोण्या शासन संपत्तीला जर त्रास दिलो तर मग त्या बाबासाहेबाचं आपण अनुकरण करण्याचे आपल्याला काय अधिकार आहे? म्हणून आज या ठिकाणी जमलेल्या प्रत्येक समुदायाला माझं एक आव्हान आहे की आपण आहे त्या परिस्थितीमध्ये शांत चित्ताने कायद्याचं पालन करून कायद्याच्या चौकटीमध्ये राहून या घटनेचा आपल्याला निषेध नोंदवायचा आहे. म्हणून आलेल्या मी तमाम सर्व समाजाचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि लागलीच या ठिकाणी शेवटचं भाषण म्हणजे आदरणीय गटपाळ सर यांना अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं अल्पसमर्पण. अखिल विश्वाला शांती आणि मानवतेचा संदेश देणारे विश्वविजेते महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध दक्षिणेतील बौद्धिसत्व आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ आणि यात भारतभूमीमध्ये जे जे थोर पुरुष होऊन गेले, जे जे महापुरुष होऊन गेले, ज्यांनी या बहुजनांच्या उत्कर्षासाठी आणि उत्थानासाठी आपला जीव झिजवला, आपल्या हाडाची काढे केली, त्या तमाम महापुरुषांच्या चरणी या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. मित्रहो, परभणी या ठिकाणी जो अमानुष माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना घडली, आपल्याला माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर काचेच्या कपाटामध्ये चांगल्या अवस्थेमध्ये सुरक्षित अशी ठेवलेली जी संविधानाची प्रत होती, ती प्रत एका माथेफिरूने तोडफोड केली, तिची विटंबना केली. आणि ह्या गोष्टीचा निषेध म्हणून पूर्ण भारतभर याचे पडसाद उमटत आहेत.
महाराष्ट्रसुद्धा बऱ्याच ठिकाणी बंद झालेला आहे. आणि आपण सुद्धा आता कसबे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व स्तरातील सर्वच पक्षाचे पत्रकार असो, संरक्षण खाता असो, सगळ्यांनी या निषेध सभेमध्ये सहभाग नोंदवला. त्याबद्दल मी सुद्धा आपणा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार करतो. मित्र, आपली जी राज्यघटना आहे ही राज्यघटना म्हणजे आपली कवच कुंडले आहेत. या राज्यघटनेमुळे तुम्ही आम्ही आहोत. तुमचा आमचा जो श्वास आहे तो राज्यघटनेमुळे आहे. आज आपण पाहतो मोठमोठ्या पदावर, मोठमोठ्या हुद्द्यावर, मोठमोठ्या अधिकार पदावर जी आपली बहुजन समाजाची मंडळी आहे ती फक्त या संविधानाची देण आहे. आपल्याला माहिती असेल की बाबासाहेबांना संविधान तयार करताना काय त्रास झाला असेल. साऊथ ब्युरो कमिशन ज्यावेळा भारतात आलं त्यावेळा साऊथ ब्युरो कमिशन पुढे साक्षी देण्यासाठी महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू अशा प्रकारची मातब्बर मंडळी गेली आणि त्यांनी सांगितलं की या देशात मतदानाचा अधिकार जर द्यायचा असेल तर तो मतदानाचा अधिकार फक्त संस्थानिकांना द्या. त्यावेळा जे काही संस्थानिक होते राज्य, या राज्यांना द्या. दुसरी गोष्ट, तो अधिकार मतदानांचा फक्त जे लोक टॅक्स भरतात अशांना द्या. आणि तिसरं म्हणजे जे लोक शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट आहेत, शिकलेले आहेत, मॅट्रिक पास आहेत, अशाच लोकांना मतदानाचा अधिकार द्या. अशा प्रकारची मागणी ज्यावेळा केली त्यावेळा ही मागणी या साऊथ ब्युरो कमिशननं मान्य केली. आणि हे जेव्हा बाबासाहेबांना समजलं त्यावेळा बाबासाहेब रागाने लाल झाले. बाबासाहेबांना वाटलं की हा तर आमच्या समाजावर पूर्ण अन्याय आहे, कारण का 99% लोक यामुळे बेकार राहतील, कुणालाही मतदानाचा अधिकार मिळणार नाही. आणि बाबासाहेबांनी ताबडतोब त्या साऊथ ब्युरो कमिशनची भेट घेतली. त्यांना समजावून सांगितलं की या देशामध्ये संस्थानिक बोटावर मोजण्या इतक्या आहेत, यांचा जर मतदानाचा अधिकार असेल तर बाकीच्या लोकांनी काय करायचं. दुसरी गोष्ट, शिकलेली लोक, कारण का त्यावेळेला बहुजनांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. तो आम्हाला शाळेत जाण्याची परवानगी नव्हती आणि शिक्षणच नसल्यामुळे मग बहुतेक सगळेच लोक हे अडाणी होते, अशिक्षित होते, यांनाही मताचा अधिकार मिळणार नाही. आणि तिसरी गोष्ट, जे लोक धनदानगी आहेत, जे टॅक्स भरू शकतात, अशाच लोकांना जर तुम्ही मतदानाचा अधिकार देत असाल तर या देशामध्ये अतिशय कमी प्रमाणात लोक टॅक्स भरतात. आणि एवढ्यावरच जर हे सरकार चालत असेल, हे राज्य चालत असेल, तर इथल्या तमाम बहुजनांचे काय हाल होतील, यांना कधी न्याय मिळेल, यांची व्यवस्था कधी होईल. हे जेव्हा बाबासाहेबांनी त्या साऊथ ब्युरो कमिशनला पटवून दिलं त्यावेळेस साऊथ ब्युरो कमिशनने ते मान्य केलं आणि प्रत्येकाला मग मतदानाचा तुम्हा सगळ्यांना अधिकार मिळाला. अरे एवढंच नव्हे तर या आपण जे जे सुधारित देश म्हणतो, अमेरिका असो, इंग्लंड असो, जर्मनी असो, या प्रत्येक देशामध्ये मतदानासाठी महिलांना मोर्चे काढावे लागले, रस्त्यावर फिरावं लागलं, झगडे करावे लागले, लढा द्यावा लागला, तेव्हा कुठे त्या महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. पण आपल्यावर या बाबासाहेबांचे एवढे अनंत उपकार आहेत की महिलांनी कधी रस्त्यावर उतरल्या नाही, कधी मोर्चा काढला नाही किंवा कधी लढा दिला नाही, तरी त्यांना फुकटामध्ये सगळे अधिकार मिळाले. आणि या अधिकाराचा उपयोग म्हणून तुम्हा सगळ्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला, नोकरीचा अधिकार मिळाला, नोकरीमध्ये पदोन्नतीचा अधिकार मिळाला. अशा प्रकारचे सर्व अधिकार आपल्याला मिळाले. आणि राजकारणापासून ते समाजकारण असो किंवा विद्येचं कारण असो, या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण भरारी घेतलेली आहे. आज आपण पाहतो, आम्हाला सरपंच होण्याचा अधिकार नव्हता, आपण सरपंच सुद्धा होऊ शकत नव्हतो, पण ही घटनेची देण आहे. घटनेमुळे आपल्याला आरक्षण मिळालं म्हणून आपण होऊ शकतो. आज आपण पाहतो की आपल्या देशाची राष्ट्रपती, सर्वोच्च उच्च पद असलेलं हे पद सुद्धा द्रौपदी मुर्मू यांचं या घटनेमुळे मिळालेलं आहे. आपले पंतप्रधान सुद्धा मागासवर्गीय असून सुद्धा आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत. ही सगळी जी देण आहे, ही सगळी देण बाबासाहेबांची आहे. बाबासाहेबांनी जर त्यावेळा घटनेमध्ये ही कलम टाकली नसती तर आम्हाला आजही काहीही फायदा झाला नसता. आपली अवस्था तशीच राहिली असती. कुत्र्या मांजरासारखं आपल्याला प्यायला पाणी मिळालं नसतं, मंदिरात प्रवेश मिळाला नसता, रस्त्यानं चालण्याला मुभा मिळाली नसती. हे सगळं जे काही मिळालं आपल्याला ते भारताच्या या संविधानामुळं. डॉक्टर बाबासाहेबांनी स्वतःची 4 मुलं गमावली, स्वतःच्या 4 मुलाला मुतमाती दिली, पण तुमच्या आमच्या चिल्यापिल्यासाठी, तुमच्या आमच्या लेकरा बाळासाठी आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी आपलं पणाला लावलं. परिस्थिती चांगली नसताना, आपलं आरोग्य चांगलं नसताना अतिशय तळमळीनं 18 तास
20-20 तास अभ्यास करून 20-20 तास इतर देशांच्या घटनेचा अभ्यास करून आणि या रयतेचे राजे शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे राज्य चालवलं त्याच प्रकारचं तत्वज्ञान या घटनेमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आणि त्यामुळे तुम्हाला आम्हाला आज हे चांगले दिवस पाहायला मिळत आहेत. आम्ही चांगल्या पोशाखामध्ये चांगल्या संस्कृतीमध्ये चांगल्या प्रकारे आपलं जीवन जगू शकतो याचं एकच कारण आहे आणि ते म्हणजे भारतीय घटना. आणि ती भारतीय घटना जर सुरक्षित नसेल तर तुमचं आमचं काय होईल याचा विचार करा. म्हणून तुम्हा आम्हा सर्वांचं एक कर्तव्य आहे की आपली जी राज्यघटना आहे हिचं संरक्षण आपण प्राणपणाने केलं पाहिजे. या घटनेला कुठेही गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. जी काही घटना घडली त्या घटनेमध्ये मी शासनाला एवढीच विनंती करेन की त्या मातेपितॄला जास्तीत जास्त कठोरात कठोर शिक्षा व्हावी. पुढे चालून अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याचीही शासनाने काळजी घेतली पाहिजे. वेळीच जर उपाययोजना केल्या तर अशा घटना टळू शकतात. म्हणून आपण त्यांना निवेदन देऊ की या घटना पुढील याची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. आपण सर्वजण या ठिकाणी या निषेध सभेमध्ये जमा झालात, उपस्थित झालात, सर्वांनी सहकार्य दिलं. कुठलाही पक्षभेद असो मतभेद असो सगळे विसरून आपण सगळेच जण एकत्र आलोत आणि या घटनेच्या संरक्षणासाठी आपण कटिबद्ध झालात. याबद्दल पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, स्वागत करतो आणि मी या घटनेचा जाहीर आपल्या सर्वांतर्फे निषेध करून मी माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय श्री. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांनी घास दिला तर कलम 340 पहिला ओबीसीसाठी, कलम 341 ST साठी, कलम 342 ही SC साठी अशा सर्व बाबीचा विचार करून बाबासाहेबांनी तुम्हा आम्हा सर्वांना जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा जो अधिकार दिला ते बाबासाहेबांच्या खरंच आपल्यावर आनंद उपकार आहे. एवढंच नाही, जेव्हा मातेच्या पोटात गर्भ तयार होतो त्या गर्भाचं सुद्धा बाबासाहेबांनी रक्षण केलं आहे. म्हणून या महामानवात त्यांनी जी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून तुम्ही आम्ही आज बोलण्याचा आणि वावरण्याचा जो आपल्याला अधिकार दिला त्या बाबासाहेबांच्या त्या घटनेचे आपण खरंच कृतज्ञ आहोत. एवढी अशी भूमिका बजावून तिथे जमलेल्या सर्व समाज बांधवांना, सर्व पक्षातील, सर्व सामाजिक कार्यातील, सर्व धार्मिक क्षेत्रातील आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि परत एकदा मार्केट कमिटीचे अध्यक्ष दुर्गेवार यांचे देखील आभार व्यक्त करतो. या साहेबांनी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. अरे जब तक सूरज चांद रहेगा माझी हाईट कमी आहे ना, याची हाईट आहे ना बाबा.
तीव्र विरोधाने या ठिकाणी निषेध जाहीर करते आणि आज या ठिकाणी सर्व संविधान प्रेमी मंडळीचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतो की जेव्हा जेव्हा संविधानावर घटना घडतात तेव्हा सर्वांनी यायलाच पाहिजे. अलीकडच्या काळात आपण बघत आहोत मागील 7-8 दिवसापासून राज्यात विविध जिल्ह्यात विविध ठिकाणी निवेदने देण्यात येत आहेत. परंतु प्रामुख्याने एकच बघण्यात येत आहे की फक्त वंचितच लोक निवेदन देत आहेत संविधानाच्या विरोधात. अरे बाबा, संविधान फक्त वंचित लोकांना संरक्षण देते का? बाकी लोकांना संरक्षण देत नाही का? कुठं संविधान हे प्रत्येक मानव जातीला फक्त तेवढं संरक्षण देण्याचं काम करते. तर हो जेव्हा तेवढंच की आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूराजे यांनी तुम्हा आम्हाला सर्वांना शिक्षणाच्या माध्यमातून मानवामध्ये कसं राहावं, कसं जगावं याची शिकवण देणारी तुम्ही दाखवते. अहिल्याबाई होळकर भारतीय घटनेची शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान कुणाच्या एकाच्या हक्काचं नव्हतं. हे संविधान सगळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं. या संविधानाच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक बांधवासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून त्यांनी संविधानाला लिहिलं आणि संविधानाला जी चालना दिली आणि त्या माध्यमातून आपल्या सर्वांना कसं समाजामध्ये वावरायचं हे शिकवलं. त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणचं आरक्षणाच्या माध्यमातून कुणी आमदार झालं, कुणी खासदार झालं, कुणी मंत्री झालं, कुणी पंतप्रधान झालं, कुणी राष्ट्रपती झालं, तर कुणी गावचा सरपंच झाला. इथपर्यंतचा न्याय देण्याचं हे काम संविधानाच्या माध्यमातून झालं. जेव्हा या संविधानात जर कुठे गालबोट लागत असेल तर तिथे निषेध हा सर्वांनी नोंदवलाच पाहिजे. त्यानिमित्तानं मी ओबीसी समाज संघटनेच्या माध्यमातून जाहीर निषेध व्यक्त करतो आणि माझी 2 शब्द या ठिकाणी आलेल्या सर्वांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो. दादाचं शेवटचं भाषण होतं. हा जो आपल्या पुतळ्याचा विनाकारण विटंबना करण्यात आलेली आहे, तर हे लोक कळत नसेल म्हणावं त्यांना. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ महार मांग चांभार या SC साठीच ही घटना लिहिली नसून सर्व मागासवर्गीयासाठी घटना लिहिलेली आहे. मोठ्यापासून तर लहानापर्यंत घटना लिहिलेली आहे. तमाम देशमुखापासून तर एखाद्या महारमांगापर्यंत घटना लिहिलेली आहे. सर्व सवलती त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी या हे जे आपल्याला काही फुटभर 5-10 जर माणसं असे आहेत की हे आपल्याला खाली आहे. त्या घटनेच्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी संविधानाची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेत आपण या ठिकाणी निश्चितच. बाबासाहेबांची घटना जेव्हा लिहिल्या गेली तेव्हा सर्वांना स्वातंत्र्य मिळालं. SC, ST, OBC, अल्पसंख्याक. बाबासाहेबांनी 4 गटोडे बनवले आणि एकच गटोडे केलं संविधान. त्यामध्ये सर्वांचे हक्क अधिकार सामावलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमची प्रगती आहे, विकास आहे, सर्व गोष्टीचा संस्कार सुद्धा आहे. मित्रहो, आज आपल्या देशामध्ये प्रत्येकाने आता धुमाकूळ माजलेला आहे. त्यामुळे देशामध्ये कल्लोळ माजलेला आहे. सर्वांच्या भावना क्रोशित केल्या गेलेल्या आहेत. एकमेकाला माणूस दुश्मन समजायला लागलेला आहे, शत्रू समजायला लागलेला आहे. तेव्हा बाबासाहेबांची जी घटना आहे त्या घटनेचा 100% अंमलबजावणी कुठंच होत नाही. त्यामुळं आपणाला बहुजन समाजाला अतोनात याबद्दल त्रास होत आहे. त्यामुळं आपण बहुजनानं आता जागृत झालं पाहिजे. कोणी विटंबना करेल, पुतळ्याला डांबर फासल किंवा
घटनेचं संविधानाचं पान फाडेल, या सर्व गोष्टी होत राहतात. का होत राहतात? याच्यामध्ये नफरत आहे, प्रेम नाही, नफरत आहे. या नफरतीमुळं आपल्याला प्रेम, भगवान बुद्धाने या देशामध्ये पहिला बुद्ध आहे या भारतामध्ये. 2500 वर्षापूर्वीची कहाणी सांगतो मित्र हो. या देशामध्ये पहिल्यानं बुद्ध, नंतर म्हणायचं असेल तर काय म्हणा, पण सांगायचं योगदान या भारताला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं. छत्रपती शिवाजी चौक येथे सर्व विचारवंतांनी आपापले मतं व्यक्त करून त्यानंतर लगेच रस्त्याने चालत जाऊन रेल्वे स्टेशन इस्लापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमूर्तीला पुष्पमाला घालून तिथेही वेगवेगळ्या प्रकारे आपापले विचार व्यक्त केले. त्यानंतर या जाहीर निषेधासाठी सर्वच समाजातील वर्गांनी एकत्र येऊन हा जाहीर निषेध करण्यात आले. त्यानंतर सहकार्याची भावना पोलीस स्टेशन इस्लापूरचे पोलीस अधिकारी उमेश भोसले साहेब आणि पत्रकार मित्रमंडळ शेळके साहेब, भालेराव साहेब, काशीनाथ शिंदे, घोडके, पेशवे आदी, गणेश यमजलवाड आदी सर्व पत्रकार मित्रमंडळ आणि सर्व आजूबाजूच्या खेड्यागावातील सर्व जनता या जाहीर निषेधामध्ये आपली भूमिका नोंदवली होती. त्यामुळे या जाहीर निषेध इस्लापूर मार्केट बंद ठेवण्यात आले. आपण पाहत राहा जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. जय भीम, वंदे मातरम, जय हिंद, धन्यवाद.